नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढची एक्सरसाइज सॉल्व करूया। तर हे बघा, ह्याचे नवनीतचं मी तुम्हाला जे बुक आहे, ठीक आहे, 25 याच वर्षीचं बुक आहे नवनीतचं, त्याच्यामधून मी तुम्हाला मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व करून दाखवत असतो। तर याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला माहिती आहे ना, 2 पेपर असतात स्कॉलरशिपमध्ये। एका याच्यामध्ये मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असते आणि एका याच्यामध्ये इंग्लिश आणि मॅथ्स असते। तर याच्यामध्ये जे इंग्लिशमध्ये ना क्वेश्चन फर्स्टपासून 25 पर्यंत हे इंग्लिशचे क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 26 पासून आपले मॅथ्सचे चालू होतात, ठीक आहे। तर आपण फक्त मॅथ्स करतोय, इंग्लिश करायचं नाही। इंग्लिश तुम्ही स्वतः वाचू शकता, काही एवढं अवघड नाही आहे इंग्लिश, ठीक आहे। तर इथून आपण मॅथ्स जे आहे ना, इथून क्वेश्चन नंबर 1 पासून नाही, 26 पासून चालू होतो, ठीक आहे। 26 पासून 75 पर्यंत आपल्याला क्वेश्चन दिलेले असतात। टोटल 50 क्वेश्चन्स असतात, ठीक आहे। इंग्लिशचे 25 आणि मॅथ्सचे 50 क्वेश्चन्स असतात, ठीक आहे। तर आज आपण आता मॅथ्सचे पुढचे 50 क्वेश्चन्स आपण सॉल्व करायला चालू करू। तर आपण 10 क्वेश्चन घेतो, कारण की एकदम 50 क्वेश्चन घेतले तर 3-4 तासाचा व्हिडिओ तयार होईल, ठीक आहे। त्यासाठी आपण 10 क्वेश्चन करतोय। तर पहिला बघू, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, L × M डिवायडेड बाय D इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं आहे। तर L ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, L ची व्हॅल्यू किती होते, 50 इंटू M ची व्हॅल्यू किती होते, 1000 आणि डिवायडेड बाय D म्हणजे 500। आता बॉडमास रूलनुसार सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, इथे डिव्हिजन करावं लागेल। तर 50 इंटू 1000 मध्ये 500ला डिवाइड केलं तर 1000ला 500ने डिवाइड केलं तर 2 येणार, ठीक आहे। 50 इंटू 2 किती होतात, 100। 100 म्हणजे आपण रोमनमध्ये किती लिहितो, याला C, तर याचा आन्सर किती येतो, 3rd C, ठीक आहे। आता नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स लाय बिटवीन 3/5 अँड 7/10। तर याला आपण काय करू, पहिले जे फ्रॅक्शन आहे ना, याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घेऊ, ठीक आहे। तर हे डेसिमलमध्ये किती होणार, 3.5 म्हणजे किती होणार, 3ला 5ने डिवाइड करायचं, ठीक आहे। डिव्हिजन जात नाही म्हणून आपण इथं पहिले डेसिमल घेतो, मग हे 30 होणार। तर 5 6 30, हे पूर्ण डिवाइड झालं आहे। तर 3.5 जे आहे याचा डेसिमल फॉर्म काय होणार, 0.6, ठीक आहे। आणि याचा तर सोपंच आहे, याचा डेसिमल फॉर्म काय होणार, 0.7, ठीक आहे। तर आपल्याला ह्या जे खालचे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहे त्याला पण डेसिमलमध्ये कन्वर्ट करून ह्या दोघांच्या मध्ये कुठलं डेसिमल येते, कुठलं फ्रॅक्शन येते ते फाइंड आउट करायचं आहे। तर हे बघा, आता पहिला वाला जर आपण केला तर किती येणार बघा, 3 डिवायडेड बाय 4, ठीक आहे। एक डेसिमल पॉईंट येणार, 0 येणार, 4 7 28, ठीक आहे। एक 0 आलं, 4 5 20, हे पूर्णपणे डिवाइड झालं। दुसरा 7 डिवायडेड बाय 9, एक डेसिमल लावलं तर 0 आलं, ठीक आहे। तर 9 8 72 होतात, पण 9 8 आपण नाही करू शकत, तर 9 7 63, ठीक आहे। इथं 7 राहणार, परत एक 0 येणार, परत 9 7 63, परत इथं 7 येणार, हे याचा कंटिन्यू असं 7 7 7 चालू राहणार आहे, ठीक आहे। तर आपण 0.77 कन्सिडर करूया, ठीक आहे। तिसरा आता तिसरा बघा काय आहे, 6/7, 6ला 7ने डिवाइड करायचं, ठीक आहे। एक डेसिमल येणार, इथं 0 येणार, 7
किती येतात 7 8 जा 56, हे 4 आलं, ठीक आहे, हे 0 होणार, परत एक 0 येणार इथं, 7 किती येणार आता 7 5 जा 35, ठीक आहे, हे 5 राहिलं. आता हे पुढं कंटिन्यू राहणार, पण आपण आता 2 डिजिटपर्यंतच कन्सिडर करू याला, ठीक आहे. याचा आला 0.5, त्याच्यानंतर 0.85 सॉरी हां. फोर्थ काय 2/3, म्हणजे 2ला 3नी डिवाईड करायचं. मग इथे एक डेसिमल येणार, इथं 0 येणार, ठीक आहे. 3 6 are 18, परत 2 आलं आहे, ठीक आहे. परत इथे एक 0 येणार, परत 3 6 are 18, परत इथं 2 येणार, हे कंटिन्यू असंच चालू राहणार 0.6666, ठीक आहे. तर आपले बघा कोणते कोणते आले, हे चारही फ्रॅक्शन. एक आला आहे 0.75, ठीक आहे, एक आला आहे 0.77, एक आला आहे 0.85, ठीक आहे, आणि एक आला आहे 0.66. हे बघा हे सगळे 0.7 पेक्षा जास्त आहे, हे सगळे 0.7 पेक्षा जास्ती आहे, 0.75 0.77 0.85. मग हे जे आहे या दोघांच्या मध्ये येणार नाही, ठीक आहे. या दोघांच्या मध्ये कुठली नंबर येईल 0.066, फोर्थवाला, फोर्थ येणार आहे, ठीक आहे. तर याचा आन्सर आहे 4 2/3, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, विजय वॉज बॉर्न ऑन संडे the 15th January 2012. What was the birth date of Veena if she is younger to Vijay by 45 days? ठीक आहे. तर विजयचा जन्म कधी झाला आहे 15 जानेवारी 2012ला झाला आहे, ठीक आहे. आणि आता आपल्याला कोणाचा एज काढायचं आहे, वीणाचं. वीणा जी आहे ती विजयपेक्षा किती 45 दिवसांनी लहान आहे, म्हणजे हिचा जन्म विजयच्या नंतर झालेला आहे, 45 दिवसानंतर झालेला आहे, ठीक आहे. तर आता 15 जानेवारी 2012, ठीक आहे, ला होता संडे. आपल्याला डेशी काही मतलब नाही आहे, पण 15 जानेवारी नंतर 15 फेब्रुवारीपर्यंत किती दिवस होतात, हे होणार 31 दिवस टोटल आहे ना, कारण जानेवारी जो आहे 31 दिवसाचा आहे. तर 15 जानेवारी नंतर आपण 15 फेब्रुवारीपर्यंत दिवस काउंट केले तर ते किती होणार 31, ठीक आहे. तर इथं 31 डेज झाले. आता जी वीणा आहे ती विजयपेक्षा किती लहान आहे 45 डेजनी लहान आहे, ठीक आहे. आता त्याच्यातले 31 डेज आपले झाले, उरले किती 14 डेज. तर याच्यामध्ये अजून पुढचे 14 डेज जर ॲड केले आपण 14 डेज, तर हे किती होणार 29 फेब्रुवारी 2012. तर वीणाचा जो जन्म आहे तो कधी झाला आहे 29 जानेवारी 2012, ठीक आहे. खूप सोपं आहे, 45 दिवसाचा फरक आहे त्यांच्यामध्ये, ठीक आहे. तर इथून जर 15 जानेवारीपासून डायरेक्ट 29 जानेवारीपर्यंत आपल्याला नाही करायचं आहे. 15 जानेवारी नंतर 15 फेब्रुवारीपर्यंत 31 दिवस झाले, उरले किती 14 दिवस. याच्यामध्ये 14 दिवस ॲड केले तर 29 फेब्रुवारी 2012 येतो, ठीक आहे. त्याचा आन्सर येतोय सेकंड. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट एकदम सोपा आहे, काही नाही. याच्यामध्ये दिलेलं आहे की 35,000 थोडं ब्लर होऊन जाते कधी कधी. 35,900, त्याच्यानंतर 28,750, 30,700 and 31,790 electric bulbs were manufactured in a factory during Monday to Thursday. What was the total production of electric bulbs during those days? सोमवारपासून गुरुवारपर्यंत हे एवढे सगळे बल्ब्स
करण्यात आले एका फॅक्टरीमध्ये, ठीक आहे. तर ह्या 4 दिवसामध्ये टोटल किती झाले असेल यांची सगळ्यांची टोटल करायची आहे बस. तर कुठले कुठले नंबर आहे बघा. 3590 28750 30700 आणि 31790, ठीक आहे. 3590 28750 30770 700 31790. ओके, सगळ्यांची टोटल करायची आहे. हे 0 येणार, 5 + 9 14 येणार, ठीक आहे. 1 कॅरी ओव्हर होणार. 9 + 1 10 + 7 17 + 7 24 + 7 31 1 येणार. 3 कॅरी ओव्हर होणार. 8 8 + 8 16 + 1 17 परत 1 कॅरी ओव्हर होणार. 4 + 2 6 + 3 9 + 3 12 म्हणजे 1,27,140, ठीक आहे. तर याचा पहिलाच आन्सर येतोय बघा, 1,27,140, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. -9.5 - 2.4 + 0.25 - 3.75 याला सॉल्व करायचं आहे आणि याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे, ठीक आहे. तर 9.5 - 2.4 + 0.25 - 3.75, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय असते की जे प्लस वाले आहेत त्यांना ॲड करायचं. प्लस वाले कोणते आहेत? 9.5 आणि 0.25. तर यांना दोघांना प्लस केलं तर किती होणार? तर तुम्ही हे सवय करून घ्या इथल्या इथं करायची. तरी पण मी इथं बाजूला तुम्हाला करून दाखवतोय, है ना. 0.25, ठीक आहे. 5 7 9.75. तर ह्या दोघांना प्लस केलं तर किती येणार आहे? 9.75. त्याच्यानंतर ह्या दोघांना प्लस करावं लागेल, ठीक आहे. ह्या दोघांना प्लस केलं तर किती येणार आहे? हे दोन्ही मायनस आहे तर साईन मायनसच येणार आहे, ठीक आहे. तर इथं बघा 5, ठीक आहे. 7 + 4 11, ठीक आहे. 1 कॅरी ओव्हर होणार. 2 + 3 5 + 1 6, ठीक आहे. तर आता 9.75 मधून 6.15 मायनस करायचं आहे, ठीक आहे. तर किती होणार? 5 मधून 5 गेले 0, ठीक आहे. 7 मधून 1 गेले 6, ठीक आहे. आणि 9 मधून 6 गेले 3, तर 3.60. आता इथं 0 नाही आहे ना, याला 3.6 पण लिहू शकतो, ठीक आहे. 3.6 पण लिहू शकतो. आणि याच्यापुढे 1 0 काय 2 4 5 जेवढेही लावले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण याची व्हॅल्यू 3.6च असते, ठीक आहे. तर याचा आन्सर येतो 3rd, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. ₹50,000 amounts to ₹62,000 in 3 years at some rate, ठीक है. Then by the same rate, how much 75,000 amounts to in 2 years. याचा अर्थ काय झाला बघा की इथे जी अमाऊंट दिलेली आहे ना ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे, ठीक आहे. हे प्रिन्सिपल आहे. हे प्रिन्सिपल जे आहे ते 3 वर्षानंतर एवढं होऊन जाते, ठीक आहे. आता इथं रेट नाही माहिती आहे तर आपल्याला इथून रेट काढायचं आहे. बरं, आता हे जे आहे एक अमाऊंट जी आहे ती एवढी होते, म्हणजे याच्यामध्ये काय इंटरेस्ट इन्क्लूड आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे? इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल दोन्ही आहे. त्याच्यातलं 50,000 प्रिन्सिपल आहे, तर इंटरेस्ट किती असणार आहे? 12,000, ठीक आहे. त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती दिलेला आहे आपल्याला? 12,000. तर आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू पीरियड, ठीक आहे, डिवाइडेड बाय 100. तर इंटरेस्ट
इज इक्वल टू प्रिन्सिपल शॉर्टकटमध्येच लिहितो मी आता इंटू रेट इंटू पिरियड, ठीक आहे, डिवायडेड बाय 100. आता इंटरेस्ट आपल्याला किती दिलं इथं 62,000मधून 50,000 मायनस करा 12,000 येत आहे, ठीक आहे, इज इक्वल टू प्रिन्सिपल 50,000 आहे इंटू रेट आपल्याला माहिती नाही, रेट आपल्याला आहे ना ॲट सम रेट म्हणजे माहिती नाही आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर पिरियड किती आहे 3 इयर्स म्हणजे 3 आणि डिवायडेड बाय 100, ठीक आहे. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. आता आर किती येणार आपलं, हे की कसं झालं आता बघा, आर इज इक्वल टू काय होणार, हे जे 500 आणि 3 किंवा याला आपण असं करू इज इक्वल टू 12,000 इज इक्वल टू हे किती आले 500 इंटू 3 केलं तर किती येणार 1500 इंटू आर अपॉन 1, ठीक आहे. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, ठीक आहे. हे 1500 खाली जाईल, हे 1 वरती जाईल, आर राहणार फक्त इथं. तर आर इज इक्वल टू किती होणार 12,000 डिवायडेड बाय 1500, ठीक आहे. हे 2 0 2 0 कॅन्सल झाले. 120 किती वेळेस डिवाइड होते 15चा टेबल माहिती आहे तुम्हाला, 8 टाइम्स डिवाइड होतो. 15 1 15 15 8 120, ठीक आहे. तर हे 8 काय आलं आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, ठीक आहे, 8% आलं. आता पुढं काय म्हटलं अजून त्यांनी बघा की देन बाय द सेम रेट हाऊ मच 75,000 अमाउंट्स है ना टू इन 2 इयर्स, ठीक आहे. तर आता इथं प्रिन्सिपल काय दिलेलं आहे 75,000 दिलेलं आहे, रेट किती आला आहे आपला 8% आला आहे आणि इथं पिरियड किती दिला आहे 2 दिलेला आहे. तर परत आपलं इंटरेस्ट इज इक्वल टू किती येणार, इंटरेस्ट इज इक्वल टू 75,000 इंटू रेट किती आला आहे आपला 8 आणि इंटू पिरियड किती आहे 2 डिवायडेड बाय 100, ठीक आहे. 2 0 2 0 कॅन्सल झाले. आता 8 2 16 16 इंटू 750 करायचं आहे, ठीक आहे. तर 750 इंटू 16चा टेबल येतो आहे 16 0 0 16 5 80 8 कॅरी ओव्हर झालं. 16 7 किती होतात 112 112 प्लस 8 म्हणजे किती होणार 120 है ना 120 म्हणजे हे किती आले, याचा पण रेट आला आहे तुमचा इंटरेस्ट आला आहे 12,000 रुपये, ठीक आहे. 12,000 रुपये हे इंटरेस्ट आला आहे आणि तुमचं प्रिन्सिपल किती आहे 75,000. मग ती अमाऊंट टोटल किती होऊन जाणार 75,000ला त्याच्यामध्ये इंटरेस्ट ॲड करायचं. 87,000. तर याचा आन्सर येतोय 87,000 फर्स्टवाला, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. विच नंबर शुड बी इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग पॅटर्न ऑफ नंबर्स, ठीक आहे. इथं एक पॅटर्न दिलेला आहे नंबरचा, त्याच्यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन मार्क आहे तिथं कुठली नंबर येईल ते कसं फाइंड आउट करू आपण. हे बघा ह्याच्यामध्ये एक रिलेशन असतो नंबरमध्ये, ठीक आहे. तर इथं आपल्याला मग ते बघावं लागते की ते पुढचं ह्यानंतर हे रिलेशन कंटिन्यू झालं पाहिजे. जसं आता इथं बघा 7 नंतर आहे 9 म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स किती आला आहे 2चा, ठीक आहे, 2चा डिफरन्स आला आहे. त्याच्यानंतर 9 नंतर आहे 12 मग याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 3चा. त्याच्यानंतर 12 नंतर 17 कितीचा डिफरन्स आहे 5चा. 17 नंतर 24 कितीचा डिफरन्स आहे 7चा,
ठीक आहे. तर आता 24 नंतर कुठली नंबर येईल? आता हे तुम्हाला काही आठवते काय? 2, 3, 5, 7 हे कुठले नंबर आहे? त्याच्यानंतर कुठला असतो? 11 हे कुठले नंबर आहे? प्राईम नंबर्स. ठीक आहे. तर याचा अर्थ आहे की ही जी सिरीज दिलेली आहे नंबरची सिरीज, याच्यामध्ये प्राईम नंबरचा डिफरन्स आहे प्रत्येक नंबरमध्ये. ठीक आहे. तर याच्यानंतर 24 नंतर आपल्याला काय करावं लागेल? 11 ॲड करायचं याच्यामध्ये. 11 ॲड केलं तर किती येतं? 35. तर पुढला आपला जो नंबर कुठला येतो आहे? 35 है ना. 24 + 11 4 + 1 5 2 + 1 3. त्याचा आन्सर येतो आहे 4. ठीक आहे. 35 कळलं ना. प्राईम नंबरचा डिफरन्स आहे याच्यामध्ये 2 है ना. 7 + 2 9 9 + 3 12 12 + 5 17 आणि 17 + 7 24 आणि त्याच्यामध्ये परत पुढचं प्राईम नंबर येते 11 ॲड केलं तर येते 35. ठीक आहे. नेक्स्ट बघा. There are 2665 literate persons in a village. If 18% of the population is illiterate, what is the population of the village? ठीक आहे. एक गाव आहे, त्या गावामध्ये 2665 लोक लिटरेट म्हणजे शिक्षित आहेत, शिकलेले आहेत. आणि जी टोटल पॉप्युलेशन आहे त्याच्यातले 18% लोक अशिक्षित आहे, इलिटरेट आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ द विलेज. तर ठीक आहे. आता बघा, 18% जे पर्सन्स आहे ते काय आहे? इलिटरेट आहे. 18% म्हणजे 100 मधून 18. ठीक आहे. 100 मधून 18. तर 18 लोक अशिक्षित आहे. तर शिक्षित लोक किती असणार आहे? 100 मधून 18ला मायनस करा है ना. 10 - 8 2 आणि हे 9 - 1 8. 82%. ठीक आहे. किंवा 100 मधून 82 लोक जे आहे ते लिटरेट आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे नंबर दिसते ना आपल्याला 2665 हे जे आहे 82% आहे. पण कशाचं? टोटल पॉप्युलेशनचं. तर मग आपल्याला टोटल पॉप्युलेशन कशी काढावं लागेल? की एक नंबर आहे, कुठला तरी एक नंबर आहे, त्याचं 82% जे आहे, 82% म्हणजे 82 / 100 हे किती आहे? 2665 आहे. ठीक आहे. तर आपल्याला ही नंबर काढायची पॉप्युलेशन. ठीक आहे. तर हे किती येणार? हे इकडं 2665 × 100 होणार म्हणजे 20 आणि खाली 82. ठीक आहे. आता याला सॉल्व केलं तर बघू किती येते. 2 ने डिवाइड करता येईल याला. 2 4 = 8 2 1 = 2. ठीक आहे. 2 1 = 2 2 3 = 6 2 3 = 6 2 2 = 4. ठीक आहे. 2 5 = 10 आणि 0 म्हणजे हे किती आलं बघा. 250 डिवाइडेड बाय 41. आता इथून अजून आता हे 41ला कुठल्याच नंबरनी डिवाइड होत नाही, छोट्या नंबरनी. आपल्याला डायरेक्ट आता ह्या नंबरमध्ये ह्यानी डिवाइड करावं लागेल. तर त्याचं डिव्हिजन करायचं. 133,250 डिवाइडेड बाय 41. ठीक आहे. आता 41चा टेबल तर आपल्याला येत नाही. ठीक आहे ना. तरी आपण काय करायचं? थोडा अंदाज लावायचा आहे. 4 वरून ह्या 13ला आपण किती टाइम्स आपण डिवाइड करू शकतो? 4 3 = 12 आहे की नाही. 4 4 = 16 होऊन जाणार. तर हे जास्त होणार. तर 4 3 करावं लागेल. 4 3 आहे ना. तर हे कसं येणार बघा. 3 1 = 3. ठीक आहे. आणि 3 4 = 12.
आपल्याला 41चा टेबल येतच नाही ना, तर मग आपण हे अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे. 3मधून 3 मायनस केलं तर 0 येणार, 3 - 2 केलं तर 1 येणार, आणि इथं तर काही नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 आला आहे. ठीक आहे. आता आपण या 10मध्ये 4ने किती टाइम्स डिवाइड करू शकतो? 2 टाइम्स. ठीक आहे. तर 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. 3 तर करू शकत नाही ना, कारण हे 12 होऊन जाणार, याच्यापेक्षा जास्त मोठं होऊन जाणार. तर 2 टाइम्स केल्यावर इथं बघा 0 आणि हे आले 2. ठीक आहे. इथं 0 येणार. परत आलं इथं 5. आता याला 20ला आपण 5 टाइम्स डिवाइड करू शकतो 4नी, तर 5नी डिवाइड करायचं. 5 × 1 = 5, 5 × 4 = 20. हे झाले 0 0, सगळं फुल्ली डिवाइड झाली. आता हा एक 0 उरला आहे, तर हा इथे एक 0 येणार. ठीक आहे. तर जी आपली नंबर आली आहे ती किती आली आहे? 3250. ठीक आहे. ही जे नंबर आहे हीच टोटल पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. टोटल पॉप्युलेशनचं 82% लोक लिटरेट आहे. ठीक आहे ना. एका गावामध्ये 18% लोक इलिटरेट आहे, म्हणजे 82% लोक लिटरेट आहे. ठीक आहे. आता ती नंबर कुठली आहे ज्याच्यातून 82% लोक लिटरेट आहे? तर आपण ती नंबर आपल्याला फाइंड करायची. ते क्वेश्चन मार्क लावला. या क्वेश्चन मार्कचा 82% किती होतोय? 2665 होतोय. मग या क्वेश्चन मार्कचा याला आपण सॉल्व केलं. हे इकडं क्रॉस मल्टिप्लाय झालं, हे एवढं आलं, आणि डिवायडेड बाय 82. यांनी पहिले आपण 2नी डिवाइड केलं तर 133250 आलं आहे. ठीक आहे. आपण 42 आलं आहे. मग याला सॉल्व केल्यावर आपला नंबर आला आहे 3250. तर ही टोटल पॉप्युलेशन आहे. या पॉप्युलेशनमधली 82% लोक जे आहे ते लिटरेट आहे, आणि 18% लोक जे आहे ते इलिटरेट आहे. तर याचा आन्सर किती येतोय? 3250, म्हणजे 4th नंबरचा आन्सर येतोय. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आहे हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिवायझिबल बाय 4. आता बघा 2 डिजिट नंबर कुठून चालू होतात? 10 पासून. ठीक आहे. आता आहे ना, याच्या अगोदरचे 1 पासून 10 पर्यंतचं 1 डिजिट नंबर आहे ना, 1 पासून 9 पर्यंत. 10 डिजिट नंबर जो आहे, 10 जो आहे तो 2 डिजिट नंबर आहे. पण तो डिवायझिबल बाय 4 आहे का? 4नी डिवाइड होतो का? नाही होत. 11 डिवाइड होतो का? नाही होत. मग 4नी डिवाइड होणारे नंबर्स कुठून चालू होतात? 12 पासून. ठीक आहे. पहिला नंबर आहे तो 12. मग दुसरा कुठला नंबर येणार 4नी डिवाइड होणारा? याच्यामध्ये 4 ॲड करत जायचं, तर किती होणार? 16. त्याच्यामध्ये अजून 4 ॲड केलं तर 20, 24, 28. ठीक आहे. 32, 36. त्याच्यानंतर 40, 44, 48 आणि 52. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 4 ॲड केलं 56, 60, 64, 68, 72, 76, 80, 84, 88, 92, 96. आता अजून 4 ॲड केलं तर काय होणार? 100. 100 तर काय होते? 3 डिजिट नंबर होते. म्हणजे 2 डिजिट नंबर किती आहे? 96 पर्यंतच आहेत. तर 4नी डिवाइड होणारे हे सगळे नंबर्स आहे. ठीक आहे. तर हे टोटल नंबर किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तर याचा आन्सर येतोय 22. खरं तर हे सगळं करायला किती वेळ लागला आपल्याला बघितलं का? पण ॲक्च्युली हे जे क्वेश्चन आहे ना, हे क्वेश्चन खरं तर म्हणजे हायर स्टँडर्डचे वाटतात मला जरा. ॲक्च्युली हे जे आहे, जसं आता आपण बघितलं ना की 4नी डिवाइड होणारा पहिला नंबर कुठला आहे? 12 आहे. ठीक आहे. 12 आहे. त्याच्यानंतर 16 आहे. त्याच्यानंतर
20 आहे, 24 आहे. असं करता करता कुठपर्यंत आहे हे 96पर्यंत आहे. लास्ट टर्म किती आहे 96 आहे. तर ॲक्च्युली ही जे आहे ना एक पुढे जेव्हा 9th 10th मध्ये याला हे म्हणतात AP सिरीज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये याचे जे अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ना ते फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करतात. हे असं लिहून काउंट करण्यामध्ये किती वेळ जाणार. तुम्हाला एक्झाममध्ये 1 मिनिटामध्ये जवळपास 1 मिनिटामध्ये एक क्वेश्चन करायचा आहे. ते शक्य आहे का हे सगळं लिहून तुम्ही 3, 4, 5 मिनिटं लागेल तुम्हाला ते करायला. ठीक आहे ना. तर हे फॉर्म्युला असतो याच्यामध्ये कसं असते की सुरुवात पहिली टर्म काय आहे याच्यामध्ये T1 किंवा त्याला A म्हणतात. पहिली टर्म आहे 12. त्याच्यानंतर शेवटची टर्म काय आहे 96 त्याला TN म्हणतात 96. आणि डिफरन्स या दोघांमध्ये सगळे जे नंबर्स आहे 12 पासून 96 मध्ये या दोन नंबरमध्ये जो डिफरन्स आहे तो आहे 4. ठीक आहे. तर एक फॉर्म्युला आहे की TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला टोटल नंबर मिळतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये n जो आहे ना हे आपल्याला फाइंड करायचं आहे. किती नंबर्स n आपल्याला काढायचं आहे. TN म्हणजे आपलं किती झालं आहे 96 इज इक्वल टू A म्हणजे आहे 12. ठीक आहे. प्लस n-1 इंटू D. ठीक आहे. आता हे 12 इकडे येऊन जाणार तर हे 12ला इकडं आणि इकडे केल्यावर हे प्लसचं मायनस होणार. तर आपण इथं लिहिताना काय करू याला भलेही असं लिहू शकतो 96 - 12 इज इक्वल टू n-1 D. पण आपण ह्याला इक्वलच्या दोन्ही साईडला कुठे पण लिहू शकतो. तर पहिले आपण n-1 इंटू D लिहूया. D म्हणजे आहे आपला 4 इज इक्वल टू 96 - 12. 96 - 12 म्हणजे हे किती येणार 84 येणार. ठीक आहे. आता बघा काय काय आलं n-1 इंटू 4 इज इक्वल टू आलं आहे 84. ठीक आहे. मग n-1 किती येणार हे 4 इकडे चाललं जाणार डिव्हिजनमध्ये 84 डिवायडेड बाय 4 यांनी डिवाइड करायचं आहे. 4 2 जा 8 4 1 जा 4 म्हणजे n-1 किती आलं आहे 21. मग n इज इक्वल टू किती येणार हे -1 इकडे जाऊन प्लस होणार आणि हे 22 होणार. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 22 नंबर्स असे नंबर्स जे 4नी डिवायजेबल आहे ते टोटल 22 आहे हे आपल्याला याच्यावरून कळते. ठीक आहे. सॉरी तुम्हाला हे दिसलंच नसेल मला वाटते व्हिडिओमध्ये. सॉरी. ठीक आहे. तुम्हाला आता तुम्ही आपल्या जे 5th स्टँडर्डच्या लेवलनुसार आहे ना असंच करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. 4 4 4चा डिफरन्स करून इथे टोटल नंबर लिहून घ्या त्याला काउंट करा त्याचा आन्सर 22 येतं. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो. चला थोडासा वेळ जाईल व्हिडिओ थोडासा मोठा होईल. हे बघा हे काय असते 12 16 20 24 अप टू 96. त्याच्यामध्ये TN येतोय 96. ठीक आहे. A आहे आपलं पहिली टर्म आहे 12. त्याच्यानंतर यांच्यामध्ये डिफरन्स आहे 4. तर TN इज इक्वल टू असते A प्लस n-1 इंटू 4. आता TN आहे 96. A आहे तुमचं 12 प्लस n-1 इंटू 4. हे सॉरी D आहे हां डायरेक्ट 4ची व्हॅल्यू ठेवून दिली इथे येते 4. तर हे आपण इकडं n-1 इंटू 4 इज इक्वल टू 96 - 12 हे इकडे घेऊन गेलो याला तर हे आलं 84. ठीक आहे. इज इक्वल टू n-1 किती होणार हे 4 डिवायडेड बाय 84. ठीक आहे. तर 84ला आपण 4नी डिवाइड केलं तर येते 21. तर इथे येते 21. मग nची व्हॅल्यू किती येते n इज इक्वल टू हे -1 इकडे जाणार हे 22 होणार. ठीक आहे. अशा पद्धतीने याचा 4नी डिवायजेबल बाय किती नंबर्स आहे आपण इथून काढू शकतो. पण हे सगळं आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे हे तुम्हाला नाही जमणार आहे तर तुम्ही असंच काउंट करून त्याला करू शकता सिंपल वेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लास्ट आता इन द नंबर 872 box 95 box
the same digit occur in place of the box. The place value of the digit on the left hand side is 7992 more than the place value of the digit on the right hand side. Which digit should be in the box? ठीक आहे. आता हे बॉक्समध्ये यांनी काय म्हटलं आहे की सेम डिजिट लिहायचे. ठीक आहे, सेम डिजिट लिहायचे आणि जो लेफ्ट साईडला जो डिजिट असेल इथं जो डिजिट असेल तो जो असेल त्याची जी प्लेस व्हॅल्यू असेल राईट साईडला जो डिजिट आहे त्याच्यापेक्षा एवढी जास्त असेल. ठीक आहे. तर आता तुम्हाला बघा ही जी व्हॅल्यू दिसते ना हे कशाच्या जवळपास आहे? 7000च्या जवळपास आहे का 8000च्या जवळपास आहे? 8000च्या जवळपास वाटते ना. ठीक आहे ना. 7992 फक्त 8नी कमी आहे ना. तर हे बघा इथं जर आपण बघा इथं जर 8 ठेवलं तर याची प्लेस व्हॅल्यू किती येणार? 8000. ठीक आहे. आणि इथं जर 8 ठेवलं तर याची प्लेस व्हॅल्यू किती येणार? 8. म्हणजे ह्या 8ची प्लेस व्हॅल्यू ह्या 8पेक्षा किती जास्ती आहे? मायनस करून बघा. हे बघा 2 आहे की नाही. आणि हे 799 होणार. 799 याचा अर्थ किती आहे? इथं बॉक्समध्ये किती येणार आहे? 8. त्याचा आन्सर येतोय 8. ठीक आहे. याच्यावरून अंदाज लावा की हे कुठल्या नंबरच्या जवळ आहे. ठीक आहे ना. ती नंबर लिहायची आणि त्याच्यामध्ये सेम हे जे नंबर 8 जो आहे ह्या 1000 पोझिशनवर यायला लागला आहे तर इथं युनिटवर ठेवलं त्याच्यामध्ये एवढा डिफरन्स येतो का? येतोय. तर याचा अर्थ आहे हा नंबर आहे 8 नंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण 10 क्वेश्चन आपण केलेले आहे. पुढचे 10 क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. तर तुम्हाला आवडत आहे की नाही माहिती नाही मला. मी जे शिकवतोय ते शिकवायची पद्धत वगैरे पण प्रयत्न करा समजून घ्यायचा. पुन्हा मी अजून सांगतो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की सर तुम्ही असं जे काही मला म्हणजे सजेस्ट करा की अजून त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. कमेंट्स करा तुम्ही मला. आणि हे जे काही मी एक्सप्लेन करून दाखवतो एका छोट्या पेपरवर दाखवतो ते थोडंसं कधी हालते वगैरे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ ब्लर होतोय ते तेवढं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि तरी पण समजा नाहीच कळालं एखाद्या क्वेश्चनचं तर मला विचारा तुम्ही. मी डायरेक्ट तुम्ही मला फोन करू शकता. ठीक आहे. मी आपला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. ठीक आहे. माझा उद्देश फक्त हे आहे की तुम्हाला कळायला पाहिजे की एखादा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर कसा आला आहे. ठीक आहे. कारण याच्यामध्ये एक्सप्लेन करून दाखवलेलं नाही आहे. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला असे डायरेक्ट लास्टमध्ये आन्सरच दिलेले आहेत. ठीक आहे ना. डायरेक्ट आन्सर दिलेले आहे. जसं आता आपण जे करतोय ना की आपण करतोय ही प्रॅक्टिस पेपर 5. ठीक आहे. प्रॅक्टिस पेपर 5चा आता इथं दिलं आहे 26चं थर्ड दिलेलं आहे. 26चा थर्ड आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. तर हे आलं कसं आहे पण इथं एक्सप्लेन केलेलं नाही आहे ना. तर मग माझा प्रयत्न आहे याला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं की हे आन्सर कसं आलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित करा, शिकून घ्या चांगलं. तुम्हाला मग प्रॅक्टिस करा त्याच्यावरून आणि जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं एक्झाममध्ये पास व्हायचे चान्सेस वाढतील. ठीक आहे ना. आणि छान प्रॅक्टिस करून मेहनत करून एक्झाममध्ये पास व्हा आणि पास झाल्यावर मला कळवा. ठीक आहे. आता तर सध्या प्रयत्न करा, खूप परिश्रम करा, मेहनत करा, छान अभ्यास करा. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.